यू. वेलकम. मंजिरी, सत्यजितला ना कप नेहमी असा ठेवलेला लागतो. हा. आणखी काय काय माहितीये तुला त्यांच्याबद्दल? चहामध्ये ना साखरेचं प्रमाण थोडं जरी कमी जास्त झालं ना तरी सत्यजित चहा पीत नाही बरं का. हो. बापरे. नाश्ता सकाळी 8:30 म्हणजे 8:30लाच लागतो. त्याचे कपडे असे नीट अरेंज्ड लागतात. शूज नेहमी दरवाजाजवळच लागतात. तो कधी पूजा केल्याशिवाय बाहेर पडत नाही. पूजेचं साहित्य हे सगळं रीतसर लागतं. म्हणजे देवाला वाहण्यासाठीची फुलं पाणी शिंपडलेली लागतात. आणि म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट हा, त्याच्या टेबलवर पेन स्टँड राईट साईडला, पेपर्स लेफ्ट साईडला आणि पेपर क्लिप्स आणि पिन्स समोर ठेवलेल्या लागतात नेहमी. अँड प्लीज डोंट फॉरगेट, त्याच्या लॅपटॉपला त्याच्या परमिशन शिवाय हात लावायचा नाही. असं जर झालं ना तर बाप रे बाप रे बाप, तो एवढा चिडतो. आणि ऑफकोर्स त्याला कुठच्या गोष्टीमुळे कधी राग येईल ते कोणाला सांगता येत नाही. आता हे सगळं तुला सांभाळायचंय, न घाबरता. सवय करून घे या सगळ्याची. होईल ना? हो. मी नक्की प्रयत्न करेन. तू तू कधीपासून करतेस हे सगळं? दोन वर्ष. न थकता, न थांबता आणि न कंटाळता सतत करत आले मी हे सगळं सत्यजितसाठी. दोन वर्षात तुला सगळं सवयीचं झालं. माझ्याकडे तर आयुष्य आहे. मला कसलीच चिंता नाही. प्रिया, प्रसाद दे. प्रसाद आणलाय मी. हे घ्या. तुला कोणी सांगितलंय? प्रियाने कालच सांगितलं मला सगळं. आय एम सो सॉरी. मला आज उठायला थोडासा उशीर झाला. मी लगेच पूजेचं सामान आणि फुलं घेऊन येते. प्रिया, पूजा झाली.
आणि प्रसादही मिळालाय. हॅलो. आई आई दादा असं का वागतोय? आई तूच मला सांग, मी काही चुकीचं केलंय का? अगं अगं प्रेम करणं पाप असतं का? सांग ना. सत्यजितला राग येणं साहजिक आहे ना रे. आई दुसरं काय म्हणणार आहे मी गौरांग? तू लग्न केलंयस हे तू आम्हाला सांगूनही करू शकला असतास ना. तुला कोणी अडवणार नव्हतं. आम्हाला सगळ्यांना सुद्धा आनंदच झाला असता नाही का? हो आई. अगं आई मला पण खूप आनंद झाला असता, पण आई तू मला समजून तर घे. अगं अगं तू नाही मला समजणार तर कोण समजून घेणार? अगं मी मुलगा आहे ना तुझा. हो, आणि सत्यजित सुद्धा माझाच मुलगा आहे. त्याच्या आयुष्यात आलेल्या आनंदावर मला विरजण घालायचं नाहीये. आई आई त्यात विरजण काय? हे बघ, अशा प्रसंगी मला घरात वाद नकोयत. आई आई मी अगं माझ्याच गावात माझं हक्काचं घर असताना एका परक्यासारखं हॉटेलमध्ये राहायचं? तसं नाही रे बाळा. सत्यजित आता देवदर्शनाला जाणार आहे. तो गेला की आपण बोलूया. बघूया याच्यावर काही मार्ग निघतोय का ते. थोडे दिवस गेले की सत्यजितचा राग सुद्धा शांत होईल. अगं आई अगं पण असं काहीतरी मार्ग निघेल यातून. ठेवते फोन. आणि काळजी घ्या. चला उशीर होतोय. आणि आधी देवदर्शन. सत्यजित, आधी अंबाबाईचं दर्शन घ्या, नंतर तुळजापूरला जा, तिथे देवीचं दर्शन घ्या आणि तिला सांगा म्हणावं नवीनच संसार आहे, तुझी कृपादृष्टी असू दे. आई या सगळ्या सूचना तू आतापर्यंत 422 वेळा दिलेस. नमस्कार करतो. सुखी व्हा. निघू आम्ही. चला, मी पण येते तुळजापूरला. आय एम रेडी. चला निघूया ना. उशीर नाही होते का? नाही तर म्हणाल माझ्यामुळे उशीर झाला म्हणून. प्रिया, हे दोघे जण. मावशी माझा नवस आहे आणि तो लवकरात लवकर फेडायला नको का, म्हणून मला जायचंय. अगं पण मावशी मला माहितीये हे दोघ जण लग्नानंतर पहिल्यांदा बाहेर चालले, पण हे काय हनीमूनला चालले नाहीयेत. सो माझ्यामुळे प्रायव्हसी डिस्टर्ब होण्याचा काही प्रॉब्लेम नाहीये, हो ना मंजिरी? अगं पण असं कसं तू? चला ना लवकर निघूया का आपण. 1 मिनिट प्रिया. मी आणि मंजिरी बोल व्यंग. नेहमी चुकीच्या वेळी कसा फोन करतोस रे?
आम्ही आता तुळजापूरला जायला निघतोय. काय त्या पाटलाचं काय? विहंग, एवढ्या साध्या गोष्टी तुला हँडल नाही करता येत का रे? नाही थांब, मी येतो तिकडे. हो, मी येतोय ताबडतोब पुण्याला. देवदर्शन कॅन्सल. सॉरी, मी जरा चेंज करून येतो. प्रिया, बाहेर गाडी आहे, ड्रायव्हर आहे. ताबडतोब तुळजापूरला जाऊन ये. नवस वेळच्या वेळी फेडलेलीच बरी असतात. उद्यापासून या सगळ्या जागा मंजिरीला दाखवून ठेव, म्हणजे तुझा या खोलीत येण्याचा त्रास वाचेल. असा गेलो आणि असा आलो.